हॅलो फॅमिली, गुड मॉर्निंग. तर रात्री मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं की मेथीचे मटरी बनवले होते म्हणून असं, कारण कसं मला टाईम नाही भेटत ना म्हणून. तर सगळ्यात अगोदर आहे ना मी मेथी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि चॉपरने जितकी होणार ना तितकी बारीक करून घेतली आणि कढाई ठेवली, तिच्यामध्ये 2 चमच घी टाकलं आणि नंतर मेथी टाकून दिली आणि थोडा वेळ मेथीला सॉटे करून घेतलं. आणि इथं मटरी बनवण्यासाठी मी कणिक भिजते, तर त्याच्यात मी आमचूर पावडर, काळं नमक, मग नंतर व्हाईट तल, काळी तल, नंतर फ्लॅक्सीड, स्वादानुसार नमक टाकलं होतं, जिरं टाकलं होतं, अजवाईन टाकली होती आणि बस. आणि इथं पिठामध्ये ते जे आहे ना, मी माप दाखवते तुम्हाला, ते मी गव्हाचं 3 पीठ घेतलं होतं, 3 वाट्या घेतलं होतं. चण्याच्या पीठचे मी 1.5 घेतलं होतं आणि मी थोडंसं तांदूळचं पीठ पण टाकलं होतं, अर्धी वाटी म्हणून, असं वाटीच समजा तुम्ही. आणि अर्धी वाटी नंतर सुजी टाकली होती मीने. तर असं परफेक्टली माप जर तुम्ही घेणार ना तर एकदम छान मटरी बनते, क्रिस्पी बनते. हे बघा, सुजी टाकली गेली होती आणि नंतर जे हे म्हणजे वस्तू का होत्या ना त्या घेतल्या मीने. आणि नंतर घीचं मोहन दिलं होतं मी इथं. बराबर 2 चम्मच घी मस्तपैकी थोडंसं गरम करून घेतलं होतं आणि थंड व्हायला राहू दिलं होतं. तर इथं व्यवस्थित पहिले मोहन देऊन दिलं होतं. हे बघा, अशी मोटरी वाढणार ना, बस इतकंच. घी जास्त नका टाकू, नाही तर काय प्रॉब्लेम होतो, तेलनी ते शिरून जातं त्याच्यात. फक्त आपल्याला नॉर्मली मोहन द्यायचंय. मेथी थंडी झाली होती, मग म्हटलं कणिक भिजून घेते. सगळ्यात अगोदर ना मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली होती. आणि मेथी घीमध्ये म्हणजे मिक्स करण्याचं हे होतं की तिचं जे कडवाहटपणा राहतो ना तो चालला जाईल ना, म्हणून तिला थोडा वेळ सॉटी करून घेतली होती, 2 ते 3 मिनिटं. आणि मला आहे ना मुलांच्या संध्याकाळचा नाश्त्याचं टेन्शनच मिटून गेलं, म्हणून मी बनवून घेतलं. मला टाईम भेटला तितक्या टाईममध्ये. आणि आपण रवा टाकलेला आहे ना, म्हणून थोडं कणिक आहे ना, असं म्हणजे आपण जसं पराठ्याला भिंजतो ना, बटाट्याचे पराठे बनवतो किंवा पुरणपोळी बनवतो ना, तर तसं भिंजायचं. म्हणजे जी सुजी राहते ना तिच्यामध्ये पाणी शिरतं आणि ती फुलते. तर इथं आपण त्याच्यामध्ये लावण्यासाठी साठा घेतला. 2-3 चम्मच मी घी घेतलं, त्याच्यामध्ये मैद्याचं पीठ टाकलं. त्यात तुम्ही गव्हाचं पीठ पण टाकू शकता, तुमच्याजवळ मकईचं पीठ असणार ते पण टाकू शकता. आणि अशा प्रकारे मस्तपैकी क्रीमी साठा बनवून घ्यायचा. 1-2 मिनिटं मस्तपैकी हलवायचं, त्याला मिक्स करायचं. एकदम छान साठा बनून जातं. घी तुम्ही रूम टेम्परेचरनुसार घेऊ शकतात. मी थोडंसं गरम करून साईडला ठेवून दिलं होतं, जेणेकरून ते थंड होऊन जायला पाहिजे. तर बस, आपला साठा बी रेडी होऊन गेलेला आहे. आणि 15 मिनिटं जे आपण पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं ना कणिक, ते पण रेडी होऊन गेलेलं आहे. तर मी सगळ्यात अगोदर परात घेतली, परातवरती लाटणार म्हणून असं, कारण माझ्याजवळ मोठं पाटलं नाही होतं, रोट पाटलं. आणि कणिक व्यवस्थितपणे असं मळून घेतलं मी, एकसर करून घेतलं कणिकला. तर बघ, तुम्ही पण तसंच करायचं. आणि लाटण्यासाठी ना खालती गव्हाचं पीठ घेतलं होतं सुकं. आपण जशी रेग्युलरी पोळी लाटतो ना फ्रेंड्स, तशी तुम्हाला पोळी लाटून घ्यायची आहे. मस्त बारीकसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आणि पोळी आणि कणिक बघू शकता तुम्ही किती नरम आहे म्हणून, असं जसे बोटं आपल्या आतमध्ये चालले जात आहेत असं. आणि बस पोळीसारखं लाटून घेतलं मी. आणि त्यावरतून नंतर साठा लावून घेतला, जो आपण साठा रेडी केला होता. जास्त पण नाही लावायचं, मी पहिलंच बोलली, ऑइल शिरतं, पाहिजे तितकंच लावायचं. आणि थोडं कोरडं पीठ टाकून असं व्यवस्थित हे करून घेतलं होतं. साईटून कॉर्नर आतमध्ये टाकल्यानंतर इकडनं बस. आणि आता वापस चौकोनी लाटून घ्यायचं व्यवस्थित. आणि लाटल्यानंतर वापस एक वेळेस साठा लावायचा आणि वापस फोल्ड करायचं. आणि वापस फोल्ड झाल्यानंतर वापस शिदं जाऊ द्यायचं. हे बघा. आणि नंतर कट करून घ्यायचं. आणि थोडेसे ना जाड राहू द्यायचे, म्हणजे जाड राहिले ना ते लेअर मस्त फुलते आणि छान वाटतं. आणि एकदम आधर हाताने लाटायचं. फ्रेंड्स, आमचं काय झालं होतं ना, थोडं माझ्याकडनं वजन दिलं गेलं होतं ना, मग ते दाबलं गेलं होतं. नंतर माझी बहीण लाटत होती. हे बघा, तिने ना किचन प्लॅटफॉर्म राहतं ना त्याच्यावरती व्यवस्थितपणे धुवून घेतलं, साफ करून मग तिने लाटलं, कारण परातवरती खूप टाईम लागत होता. आणि कढाईमध्ये तेल बघू शकता, थोडं पीठ टाकलं होतं आणि ते वरती तरंगून येतं आहे ना, म्हणजे तेल गरम झालेलं आहे. तेल म्हणजे इतकं पण गरम नाही करायचं की धुवा येऊस तर गरम करणार, तर मग ते ना जळून जातील. आणि बस, जितके पहिलेचे लाटले होते ना तितके मी थोडे करून टाकून दिले. आणि नंतर गॅस आहे ना मीडियम करून घेतला. तुम्ही मीडियम ते फास्टच्या मधोमध राहू दिलं ना तरी चालणार, कारण काय ना, आपण जे लेअरवरती लेअर चढवली ना तर आतपर्यंत
आपले जे मेथीची मटरी ना ती व्हायला पाहिजे. हे बघा मी सगळ्यात अगोदर ना 4-5च टाकलं होतं आणि व्यवस्थितपणे, आणि ती ऑटोमॅटिकली वरती तेरून येते, तुम्ही चिंता नका करू, ती चिपकत नाही कढईला. ती जेव्हा वरती येईल ना तेव्हा तुम्ही गॅस स्लो करून टाकायचा. आणि हे बघा हा माझा आहे ना सेकंड बॅच, म्हणजे लास्टचा बॅच तळावत होता. जास्त काही टाइम लागत नाही मेथी फ्राय. हे बघा ही मेथी, आणि खूप छान लागते आणि खूप क्रिस्पी लागते. मुलांचं संध्याकाळचं म्हणजे मला टेन्शन मिटलं. कधी कधी सकाळी घाई राहिली ना तर हे देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब